नमस्कार. स्मार्ट सुगरणींसाठी रोजच्या वापरातील स्मार्ट टिप्स. टिप नंबर 1. काही कारणास्तव दूध फ्रीजमध्ये ठेवता येत नसेल आणि तुम्हाला दूध खराब होऊ नये असे वाटत असेल तर दूध गरम करताना त्यात एक हिरवी इलायची टाका. त्यामुळे दूध फ्रीजशिवायही बराच काळ टिकते. टिप नंबर 2. लिंबाच्या साली फेकून न देता चिकट झालेले किचन सिंक साफ करण्यासाठी ते वापरू शकता. यासाठी लिंबाच्या सालीवर थोडेसे वॉशिंग लिक्विड किंवा बेकिंग सोडा टाकून याने सिंक व्यवस्थित घासून घ्या. नंतर गरम पाणी ओतून किचन सिंक साफ करा. टिप नंबर 3. बेडचे कव्हर कितीही साफ केले तरी आतून बेडवर धूळ बसलेली असते. त्यामुळे पुन्हा पुन्हा ते खराब होतात. बऱ्याच जणांना या धुळीची ॲलर्जी देखील असते. अशा वेळी बेडवरील गाद्या काही वेळासाठी कडक उन्हात ठेवा. याने गाद्यांमधील दमटपणा कमी होतो. यानंतर लाकडी बॅट किंवा धोपाटण्याने गाद्यांवर आपटून सगळी धूळ स्वच्छ करा. टिप नंबर 4. लिंबू अर्धे कापून त्यात 10 लवंगा खोचून हा लिंबाचा तुकडा घरातील एका कोपऱ्यात ठेवा. याने घरात झुरळे आणि डास येणार नाहीत. टिप नंबर 5. वॉशिंग मशीन स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस फार उपयुक्त आहे. सर्वप्रथम 2 लिंबू पिळून त्याचा रस काढा आणि हा रस वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये घाला. नंतर सुती कापडाने वॉशिंग मशीन स्वच्छ करा. टिप नंबर 6. एक कांदा उभा चिरून ट्यूबलाईटच्या बाजूला लटकून ठेवला तर घरात मच्छर आणि पाली येणार नाहीत. टिप नंबर 7. परफेक्ट दही बनवण्यासाठी दुधाला विरजण घालताना त्यात एक हिरवी मिरची टाकून ठेवा. चांगले घट्ट दही लागेल. टिप नंबर 8. कोथिंबीर सुकून जाऊ नये म्हणून एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात थोडा लिंबू पिळा आणि यात कोथिंबीर घालून ठेवा. कोथिंबीर बराच काळ ताजी राहील. टिप नंबर 9. तव्यावरच कापसासारखी मऊ व टमटमीत फुगलेली चपाती बनवण्यासाठी गव्हाचे पीठ मळताना त्यात 1 चमचा तूप आणि अर्धी वाटी दूध टाका. अशा पद्धतीने बनवलेली चपाती 2 दिवस देखील मऊ आणि ताजी राहते. टिप नंबर 10. भाजी बनवताना थोडी जळाली तर त्यात थोडे दही घाला. यामुळे भाजीचा करपट स्वाद निघून जाईल. टिप नंबर 11. भांड्यांचे स्टिकर काढण्यासाठी टिश्यू पेपरवर थोडे तेल घेऊन त्याने स्टिकरवर रगडा. स्टिकर काही सेकंदात निघून जाईल. टिप नंबर 12. तांदळाच्या डब्यात थोडीशी हळद टाकल्याने तांदळाला किडे लागत नाहीत. टिप नंबर 13. घरात एखाद्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात मुंग्या येत असतील तर त्या ठिकाणी थोडा कपडे धुण्याचा साबण ठेवावा. मुंग्या तेथून लगेच पळून जातील. टिप नंबर 14. तांदूळ, गहू किंवा इतर धान्ये साठवताना डब्यात थोड्या काळी मिरी टाकून ठेवा. यामुळे धान्याला कीड लागत नाही. टिप नंबर 15. कारल्याची भाजी बनवताना त्यात थोडा लिंबू रस किंवा चिंच, गूळ आणि इतर मसाले घालावेत. कारले गोड, आंबट, तिखट अतिशय चविष्ट होते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. चला तर या व्हिडिओमधील या सर्व महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या परिवारासोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.